आपण जर खालचा भाग पाहिला त्या समोर पाहत आहे आपण सासवड, या ठिकाणी नारायणपूर, कानिपनाथ, चतुर्मुख शिवमंदिर, तसंच समोरच्या बाजूस मल्हारगड, ढवळगड या बाजूला, तसेच या बाजूला दौलत मंगल, गोवारच्या बाजूस आपला किल्ले वज्रगड. इथून हां त्या झाडापाशी निळ्या वाटेवर हां वर नाही गेलं नाही आडवला हां आडवी ना. चालते चालते. आणि भुयार कुठे इथे एक भुयार तिकडे गावायचं नाही नाही भुयार नको फक्त आपले कुठे कुठे तेवढे सांगा फक्त. एक इथे आहे ना आणि बाकी तिकडे कुठे ह्या अशीच धारणी का? होय एकच इथे फक्त. वज्रगडावर एकूण आपणाला 5 भुयार पाहायला भेटतात. भुयार तर त्याच्यातील पहिलं जे भुयार आहे या ठिकाणी आहे. तर आपण हे भुयार पाहणार आहे. प्रथम या भुयारापाशी जाऊ. आपण पाहू शकतो आपण असं हे भुयार आपणाला या ठिकाणी पाहायला भेटत आहे. नमस्कार. आज आपण आलेलो आहे वज्रगड हा किल्ला पाहण्यासाठी. वज्रगड हा किल्ला पुरंदरचा जुळा किल्ला आहे जो त्याच्याच बाजूला येतो व आज आपला तो प्लॅन सक्सेस आपण करणार आहे. वज्रगड तास झालं आपण चालू केलेली व या ठिकाणी समोरच्या बाजूस पाहू शकतो तिथे एक भुयार आहे. प्रथम आपण ते भुयार पाहणार आहे. तर चला पाहू. व आपण जर खालचा भाग पाहिला त्या समोर पाहत आहे आपण सासवड, या ठिकाणी नारायणपूर, कानिपनाथ, चतुर्मुख शिवमंदिर, तसंच समोरच्या बाजूस मल्हारगड, ढवळगड या बाजूला, तसेच या बाजूला दौलत मंगल, गोवारच्या बाजूस आपला किल्ले वज्रगड. इथून हां त्या झाडापाशी निळ्या वाटेवर हां वर नाही गेलं नाही आडवला हां आडवी ना. चालते चालते. आणि भुयार कुठे इथे एक भुयार तिकडे गावायचं नाही नाही भुयार नको फक्त आपले कुठे कुठे तेवढे सांगा फक्त. एक इथे आहे ना आणि बाकी तिकडे कुठे ह्या अशीच धारणी का? होय एकच इथे फक्त. वज्रगडावर एकूण आपणाला 5 भुयार पाहायला भेटतात. भुयार तर त्याच्यातील पहिलं जे भुयार आहे या ठिकाणी आहे. तर आपण हे भुयार पाहणार आहे. प्रथम या भुयारापाशी जाऊ. आपण पाहू शकतो आपण असं हे भुयार आपणाला या ठिकाणी पाहायला भेटत आहे. पाहू शकतो आपण वज्रगडचं भुयार या ठिकाणी आहे. हे भुयार आतमध्ये खूप मोठं आहे परंतु आपल्याला आता जाता येत नाही. पाहू शकतो ते आहे तिथं आहे व या ठिकाणी असं हे भुयार आहे. वज्रगडावरचं हे भुयार पाहू शकतो.
जा ना. म्हणा अशा या कारवीच्या दाट जंगलातून आम्ही आता वर आलेलो आहे. समोर पाहू शकतो तो वज्रगड किल्ला आहे. साधारण अजून अर्धा तास आम्हाला लागेल वर पोचायला. बघू जेवढं लवकर होईल तेवढं शक्य आम्ही किल्ला पाहून परतीच्या प्रवासाला येणार आहे. खाली पाहू शकतो आजूबाजूचा परिसर आणि असा हा जंगलपाच या ठिकाणी पाहायला भेटत आहे. कारवीचं भयानक जंगल आणि असा हा रस्ता आपल्याला वर गेलेला पाहण्यास भेटत आहे. आलो आहे आम्ही आता वर. पाहू शकतो आपण पुरंदर आणि वज्रगडची ही मध्ये जी डोंगर आहे आणि वरच्या बाजूला आपला किल्ला वज्रगड. आलो आहे आपण आता बऱ्यापैकी. या बाजूला पाहू शकतो पुरंदर किल्ला आहे तिकडं व त्या बाजूला वरती आहे वज्रगड. पुरंदर आणि वज्रगडच्या मध्ये असणारा हा भाग आहे. चला अजून अर्धा तास राहिलेला आहे आपल्या वर पोचायला वज्रगडावर. आता आपण वज्रगडाच्या खालच्या बाजूला आलेलो आहे. पाहू शकतोय आपण आता अजून थोडी चाल बाकी आहे. साधारण 2 तास गेले आम्हाला इथपर्यंत येण्यासाठी. या ठिकाणी वर आल्यानंतर असा हा रस्ता आपल्याला वरती गेलेला पाहण्यास भेटत आहे. या रस्त्याने जायचं आहे वरती आपल्याला किल्ल्यावर. तर आपला अनसक्सेस झालेला आहे प्लॅन का की येथून वज्रगड टप्पा होता आणि एकूण महाराष्ट्रात 2 किल्ले आहेत. निसर्ग झाले. त्याच्यातील एक आपला हा पुरंदरमधील वज्रगड पुरंदर तालुक्यामधील आणि दुसरा जो आहे तो पालघर जिल्ह्यामध्ये आहे. वसईच्या किल्ल्याच्या जवळ असणारा वसई व अर्नाळ्याच्या मध्ये असणारा एक वज्रगड म्हणून किल्ला आहे. हा जो किल्ला आहे खूपच सुंदर व खूप चांगला किल्ला आहे. परंतु आम्हाला त्या ठिकाणी जाण्यासाठी थोडी अडचण आली कारण जंगली प्राण्यांचा भीती आहे वरती. त्याच्यामुळे आम्हाला माघारी घ्यावी लागली. परंतु येणाऱ्या काळामध्ये आपण वज्रगडची सफर ही नक्कीच करणार आहे व याचा पूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत येईल हीच अपेक्षा ठेवून या ठिकाणी व्हिडिओचा आपण शेवट करत आहे. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व आपल्या मित्रपरिवारांना हा व्हिडिओ पाठवा जेणेकरून आम्हाला व्हिडिओ बनवण्याची एक नवी प्रेरणा मिळते. धन्यवाद. चला आता नेक्स्ट टाइमला भेटू. आता कसा वाटला तर हे मी तुमच्याशी नाही मागू शकत. तरी जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला.